करता हूँ, तुझको ही बुलाता हूँ। मेरी आवाज़ कहे यीशु, मेरी आवाज़ कहे यीशु। आपकी आवाज़ और एक बार। करता हूँ रियासों, तुझको ही बुलाता हूँ। मेरी आवाज़ कहे यीशु, मेरी आवाज़ कहे यीशु, मेरी आवाज़ कहे यीशु। Praise the Lord. Hallelujah. सर्व झोपलेले म्हणा हालेलुया. झोपू नका, जागे राहा. ठीक आहे. हालेलुया. प्रभू महान आहे. आमेन. प्रभू खरोखर खूप महान आहे. कोणाकोणाच्या जीवनात प्रभू महान आहे? कोणाकोणाच्या जीवनात प्रभू महान आहे? आपल्या सर्वांच्या, एकाचाही हात खाली नको आहे, लेकरांचा सुद्धा. प्रभू येशू आपल्या जीवनामध्ये महान आहे. आमेन. खूप अद्भुत कामं करणारा आपला प्रभू आहे. आमेन. हालेलुया. येस. आपण काय शिकत होतो? पुत्रत्व. पुत्रत्वाबद्दल आपण शिकत आहोत आणि त्याच्या पायऱ्या आपण शिकत आहोत. मागच्या वेळेस आपण काय पाहिलं होतं? सगळ्यात पहिलं पहिले करिंथ याचा 33रा अध्याय आणि काही पुढील काही वचन आपण पाहूया. पहिले करिंथ याचा 3रा अध्याय आणि 1, 2, 3. माईक इथे माईक आहे. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी पौलाचा आहे, दुसरा म्हणतो. किती वाचलं? 1, 2, 3. दादा डिस्प्ले करता येईल का वचन? येस, लेट इट बी, नो प्रॉब्लेम. हां. बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसाबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकाबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकाबरोबर तसे मला बोलावे लागेल. म्हणजे तो काय म्हणत आहे की तुम्ही अजूनही कोण आहात? बालक आहात. ठीक आहे. आपण लेकरू आहोत, देवाचे संतान आहोत, निश्चितच वारीस आहोत, 100% वारीस आहोत, परंतु अजूनही आपण बालक आहोत. मी तुम्हाला दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही. तो म्हणत आहे की मी तुम्हाला सुरुवातीला जड अन्न दिलं नाही का, तर तुमच्यामध्ये ती शक्ती नव्हती, परंतु इवन तो काय म्हणत आहे आणि अजूनही नाही आहे. म्हणजे मंडळीमध्ये अजूनही अशी काही लोक आहेत, असे आपण आहोत की अजूनही आपल्यामध्ये तेवढी शक्ती नाही की आपण जड अन्न खावं. मागच्या वेळेसच पास्टरने एक्सप्लेन केलं होतं हे चांगल्या रीतीने. हां, पुढे. कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही देहात आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही. जर आपण मानवी रीतीने चालतो, जर आपल्यामध्ये दैहिकता आहे, जर आपल्यामध्ये कलह आहे, जर आपल्यामध्ये तट आहे, मत्सर आहे, तर अजूनही आपण दैहिक आहोत. हा एक भाग झाला दैहिक असण्याचा आणि बालक असण्याचा. दुसरा भाग आता पाहूयात आपण. इब्रियाचा 5वा अध्याय आणि 13वे वचन. इब्रिकारास पत्र 5वा अध्याय आणि 13वे वचन. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही. इब्रिकारास पत्र 5वा अध्याय 13वे वचन. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बालक आहे. बस एक मिनिट. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो. जो दुधावर आहे
जे लेकरू लहान बाळ आहे, अर्पण तरी मोठा असेल, परंतु जे छोटे तहाने बाळं असतात त्यांना आपण जड अन्न देतो का? नाही. त्यांना पेज करून पाजली जाते. त्यांना वरण भाताचं पण मिक्सरमध्ये त्याची पेज करून त्यांना पाजली जाते. का? तर त्यांना जड अन्न सहन होत नाही. त्यांना दुधावर सुरुवातीचे 6 महिने तर दुधावरच त्यांना ठेवावं लागतं. यामध्ये या वचनामध्ये काय म्हटले? कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बालक असतो. नीतिमत्वाचं जे वचन आहे, नीतिमत्वाचं जे वचन आहे, शिक्षण आहे, ते कोणासाठी आहे? प्रौढांसाठी आहे, ते मोठ्यांसाठी आहे. आमेन, हालेलुया. तर एक भाग आपण पाहिला की जर आम्ही देहामध्ये आहोत, जर आम्ही देहात आहोत, तर नको त्या देहातल्या गोष्टी जर आमच्यामध्ये आहेत तर आपण हे अन्न पचवू शकणार नाही. हे आमच्यासाठी काय आहे? नीतिमत्वाचं शिक्षण हे जड अन्न असणार आहे. ते आपल्याला पचणार नाही, ते आपल्या डोक्यात जाणार नाही. पहिली गोष्ट, ते आपल्याला पचणार नाही. आपण म्हणणार असं म्हणजे नाहीच पचणार, ते जाणारच नाही आतमध्ये. त्याचं पचल्यानंतर न्यूट्रिशन भेटतं कोणत्या पण जेवणाचं, नाही का? आपल्याला जेवण जेव्हा आपण खातो त्याचं न्यूट्रिशन मिळतं, त्याचं रक्त तयार होतं, आपल्याला ताकद मिळते. जर हे वचनाचं जे महत्त्व आहे, या वचनाचं जे शिक्षण आहे, जर ते आपल्याला समजलंच नाही तर ते आपण आपल्या जीवनामध्ये त्याला आपण कामाला लावू शकत नाही. त्याला आपण आपल्या जीवनामध्ये त्याचे फळं पाहू शकत नाही प्रियांनो. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आता आपण ह्या आजच्या वचनामध्ये, आजच्या दिवसामध्ये आपण हे पाहणार आहोत की व्हॉट इज द रायचियसनेस ऑफ गॉड. म्हणजे हे नीतिमत्व नेमकं काय आहे? काय आहे नीतिमत्व? कोण सांगू शकेल? पात्रता, बरोबर. म्हणजे आपण पात्र आहोत कुठं उभं राहण्याचे? देवाच्या समोर. देवाच्या समोर. एखादा व्यक्ती ज्याने खून केला, गुन्हा केला मोठा, त्याला कोर्टात उभं केलंय, कोर्टात त्याला उभं केलंय, आणि तो व्यक्ती त्या जजच्या समोर कोण आहे? आरोपी आहे. तो व्यक्ती कोण आहे? आरोपी आहे. तो निर्दोष ठरू शकेल का? कारण त्यांनी गुन्हा केलाय. आणि दुसरा एक व्यक्ती आहे आणि त्याने काहीच केलं नाही आहे आणि त्याला जर उभं केलं आहे, त्याच्यावर तो गुन्हा लादला जाईल का? नाही. आपण आत्तापर्यंत हे पाहिलं आहे आणि ते निश्चितच आहे की प्रभूने आपले सगळे पाप स्वतःवर घेतले आणि आपल्याला निर्दोष त्यांनी केले. ते कशा प्रकारे केले आपण पुढे पाहूयात. परंतु मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपणही अपराधी होतो. आपण कोण होतो? अपराधी होतो, गुन्हेगार होतो. परंतु आपले सगळे अपराध त्यांनी काय केले? त्याच्यावर घेतले स्वतःवरती. कोणावर? प्रभू येशूने स्वतःवर घेतले. आणि आता मी स्वतः सुद्धा त्या क्रूसावरती येशू संगती टांगलेली आहे. म्हणजे माझा जुना मनुष्य जो आहे तो आता मेलाय, तो आता जिवंत नाही. अपराधी कोण होता? जुना मनुष्य. अपराधी कोण होता? जुना मनुष्य होता. जुन्या मनुष्यामध्ये काय होतं? पाप होतं. परंतु नवीन मनुष्य जो आहे तो आत्ता जन्मलेला आहे. हालेलुया. तो आत्ता जन्मला, आत्ता त्याचा जन्म झालाय, तर तो पापी आहे का? मग त्या क्षमेची गरज कोणाला आहे? त्या जुन्या मनुष्याला आहे. नवीन मनुष्याला आहे का? नाही. आमेन. तर मग हे नीतिमत्वाचं जे शिक्षण आहे ते नवीन मनुष्यासाठी आहे, जुन्यासाठी नाही. जोपर्यंत त्या क्रूसावरती आपण आपला जुना मनुष्य टांगला जात नाही, जोपर्यंत आपण ख्रिस्तासंगती मरत नाही, जोपर्यंत ख्रिस्तासंगती आपण पुनरुत्थित होत नाही, आपण जोपर्यंत पुन्हा नवीन जन्मत नाही प्रियानो, जोपर्यंत देवाच्या फॅमिलीचा आपण भाग होत नाही प्रियानो, तोपर्यंत हे नीतिमत्वाचं शिक्षण आपल्याला व्यर्थ वाटेल, आपल्याला ते समजणारच नाही. आपण वाचूया नीतिसूत्र नाही, अनुवाद याचा 6वा अध्याय आणि 25वा वचन. 6:25. आपण आपला देव परमेश्वर याच्या समोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्व ठरेल. बस. काय म्हटलंय? आपण आपला देव परमेश्वर याच्या समोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्व ठरेल. मग आता माझा प्रश्न मंडळीला हा आहे, काय तुम्ही सगळ्या आज्ञा पाळल्या? नाही पाळल्या? कोणीच नाही पाळल्या. कोणीतरी असेल एखादा, त्यांनी म्हटलं असेल की येस मी पाळल्यात आणि म्हणून मी आज नीतिमान आहे. एखादं तरी असेल. शोधून काढूयात, आपण शोधून काढू, विचार करू, येस मी पाळल्यात म्हणून मी आज नीतिमान आहे.
कोणी पाळल्या? नाही पाळल्या. मग कुणी पाळल्या आपल्यावरच्या? वाचूयात आपण मत्तई याचा 5वा अध्याय, मत्तई 5:17. नियमशास्त्र किंवा संदेष्टांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे. मग या ज्या आज्ञा आहेत तुमच्या आणि माझ्या वतीने कुणी पाळल्या? कुणी पाळल्या? येशूने पाळल्या. वचनामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की मी रद्द कराव्यास नव्हे तर ते पूर्ण कराव्यास आलोय. त्यांनी ते पूर्ण केलंय. त्यांनी एकूण एक आज्ञा जी आहे ती व्यवस्थित रीतीने पाळली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि मग ते अनुवादातले 28 मधले जे आशीर्वाद आहेत त्यांनी आपल्यासाठी रिलीज केलेत. हालेलुया, हालेलुया. अनुवाद 28 मधले शाप आपल्यासाठी नाहीत. अनुवाद 28 मधले आशीर्वाद हे आपलेत. आमेन. का बरं आपलेत? कारण हे पूर्ण झालंय. कारण त्याने ते सगळं पूर्ण केलंय. मी नियमशास्त्र किंवा संदेष्टाचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका. तर मी कशासाठी आलोय? ते पूर्ण करायला आलोय. तर ते त्यांनी पूर्ण केलंय आणि त्याने ते पूर्ण केलंय आणि म्हणूनसाठी मी या सर्व आशीर्वादासाठी पात्र ठरली आहे. आमेन, हालेलुया. जर आजही तुम्ही म्हणत असाल की नाही प्रभू, तुम्ही जर ताकद लावत असताना देवा चांगलं जीवन जगायचं आहे, ताकद लावत असाल की येस मला पापावर विजय मिळवायचा आहे, तुम्ही तुमच्या ताकदीने ते करू शकत नाही. तुम्ही ते करूच शकत नाही. तुम्ही ते करूच शकत नाही. जोपर्यंत हे वचन तुमच्या आत जात नाही ना प्रियानो, की माझ्या प्रभूने माझ्यासाठी सगळं केलंय, आता मला काय करायचंय? मला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे. आणि रोमकरास पत्र याच्यामध्ये पाहतो आपण की विश्वासाने अब्राहम नीतिमान ठरला. ते विश्वास ठेवायची ताकद देखील पवित्र आत्माच देतोय आपल्याला. आपण तो विश्वास सुद्धा स्वतः ठेवू शकत नाही प्रियानो. इतरांवर प्रेम करायला सांगितलंय प्रभूने. मला तुम्हाला सांगू द्या, आपण स्वतःवर सुद्धा प्रेम नाही करत नीट. खरं सांगत आहे. स्वतःला विचारा, करताय का तुम्ही स्वतःवर खरंच प्रेम? तुम्ही स्वतःवरच प्रेम करू शकत नाही, तुम्ही इतरांवर काय प्रेम करणार आहे? आणि तू इतरांवर करत नाही तर न दिसणाऱ्या देवावर काय प्रेम करणार आहे? म्हणजे पवित्र आत्माच आहे जो आपल्याला मदत करत आहे सगळ्या गोष्टीमध्ये. स्वतःवर प्रेम करण्यासाठी, इतरांवर प्रेम करण्यासाठी, इव्हन प्रभूवर देखील प्रेम करण्यासाठी. आमेन, हालेलुया. आपण जर स्वतःवर प्रेम करत असतो ना तर आज आपण खूप हेल्दी असतो. खऱ्या रीतीने आपण एक चांगले नाही काळजी घेणारे लोक असतो. आपण स्वतःवर प्रेम करणारे असतो, परंतु नाही येत आपण तसे. तर अनुवाद 28 मधले 11 ते 14 सगळे आशीर्वाद देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी ठेवलेत. आमेन. त्या आशीर्वादासाठी पात्र मी आहे. कोणामुळे आहे? प्रभू येशूमुळे आहे. आमेन, हालेलुया. आणि ही आहे धार्मिकता आणि ही आहे नीतिमत्वता. आपण आपल्या कर्मांनी, आपण चांगल्या आपल्या कृतीने ती कधीच कमवू शकत नाही. म्हणजे आज मी प्रभूच्या समोर जी उभी आहे, प्रभू मला नाही पाहत, मग कुणाला पाहतोय? ख्रिस्ताला पाहतोय. तुम्ही जेव्हा प्रभू समोर बसता उठता तेव्हा तो तुम्हाला नाही पाहत, तो तुम्हाला न पाहता तो ख्रिस्ताला पाहते. जेव्हा तुम्ही प्रभूकडे धाडसाने जाता तेव्हा तो तुम्हाला नाही पाहत, तो प्रभूला पाहते. हालेलुया. कारण त्याने तुमचं आणि माझं पाप घेतलंय प्रियानो, आणि त्या क्रूसावर टांगलाय तो, आणि त्याने ते पूर्ण केले. त्याने ते काम पूर्ण केलंय. हालेलुया. आणि इथेच ते संपत नाही, खूप काही गोष्टी पुढे आहेत. आपण पाहूयात, त्या सर्व व्यवस्थित पाहूयात आपण. ओके, सो नेक्स्ट पॉइंट आहे, वाय डू वी नीड टू नो दिस ट्रूथ. मग हे सत्य आपल्याला का कळण्याची गरज आहे? हे नीतिमत्वाचं शिक्षण आपल्याला का समजून घेण्याची गरज आहे? तर अमंग बिलिव्हर्स देअर इज अन अबंडन्स ऑफ सिन कॉन्शियसनेस. म्हणजे ख्रिस्ती लोकांमध्ये, प्रभूमध्ये जे असतात त्या लोकांमध्ये खूप जास्त काय आहे, सिन कॉन्शियसनेस म्हणजे दोष भावना आहे, दोष भावनेची वृत्ती. मग जर तुमच्यामध्ये जर दोष भावनेची वृत्ती येत आहे, याचा अर्थ हा होतो की तुम्ही अजून त्या नीतिमत्वतेमध्ये चालत नाही. चूक घडते तुमच्याकडून, पळत तुम्हाला कुठे जायचंय? देवाच्या दयेसनासमोर जायचंय, दयासनासमोर जायचंय, देवाकडे कबूल करायचंय, ते गोष्टी सोडून द्यायच्यात. परंतु ती गिल्ट जी आहे ना, पापी आणि अपराधी असण्याची भावना, ती आपल्याला प्रभूपासून दूर नेत असते प्रियानो. तर ती आपल्याला नको आहे.
सिन कॉन्शियसनेस इज द मदर ऑफ ऑल अनबिलीफ. सिन कॉन्शियसनेस काय आहे माहिती आहे का? म्हणजे पापी अपराधीपणाची भावना जी आहे ना, ती सगळ्या गोष्टींचं काय म्हणतात त्याला, जड म्हणतात ना त्याला, एक रूट, हा रूट आहे ते. हा ओके. तर त्यासाठी सिन कॉन्शियस आपल्याला नको आहे. आपण सिन कॉन्शियस राहायचं नाहीये. अपराधीपणाची भावनाने आपल्याला त्रास दिला नाही पाहिजे की तू अपराध केलायस, तू अपराध केलायस, तू अपराध केलायस. सैतान जेव्हा म्हणाल ना की तू अपराध केला, तुझी लायकी नाही प्रभू समोर बसायची, तुझी प्रार्थना करायची, तो तुम्हाला हेच म्हणतो. तो असं म्हणून टॉर्चर करतो आणि तो तुम्हाला काय म्हणतो, तू घरात बस, तू चर्चला जाऊ नको, तुझी लायकी नाही, तू प्रार्थना करू नको कारण तू हे पाप केलेस, तू हे करू नको, तू ते केलेस, तू ते करू नको, तू ते केलेस. त्या सैतानाला म्हणायचंय की आता मी येशूच्या नावामध्ये शुद्ध आहे, पवित्र आहे. हालेलुया. प्रभू माझ्याकडे पाहतोय, तर ख्रिस्त माझ्यामध्ये पाहतोय, तो ख्रिस्ताला माझ्यामध्ये पाहतोय. तो आता मी जगत नाही, माझ्यामध्ये ख्रिस्त जगत आहे. आमेन. हालेलुया. तो मला पाहत नाही, तो ख्रिस्ताला पाहतोय. ख्रिस्ताने केलेल्या पूर्ण केलेल्या कामाला तो पाहतोय. हे सैतानाला म्हणायचं, त्याला हकलून लावायचंय आणि धैर्याने देवाच्या चरणाजवळ आपल्याला यायचंय. जे काही चूक झाली प्रभू समोर ती कबूल करायची आणि तिथेच ती सोडून द्यायची. नीतिमत्वाचं शिक्षण आपल्याला हे सांगत नाही की तुम्ही पाप करत राहा, कृपा वाढत राहते. नाही, तसं नाहीये. असे विचार करणारे लोक आहेत म्हणून मी हे बोलत आहे. जेव्हा तुम्ही नीतिमत्वाचं शिक्षण घेता, जेव्हा तुम्हाला कळतं की माझ्या प्रभूने माझ्यासाठी सगळं केलंय, तेव्हा एक ग्रॅटिट्यूड येतो अंतःकरणात. एक अशी भावना येते की देवा तू किती केलंयस माझ्यासाठी, का केलंस तू एवढं माझ्यासाठी, वाय यू हॅव डन दिस टू मी, का तू माझ्यावर एवढं प्रेम केलंस. तुम्ही त्या प्रेमामध्ये गडवून जाल प्रभूच्या की येस माझ्या प्रभूने माझ्यावर एवढं प्रेम केलंय, एवढं प्रेम केलंय, त्याने मला मी जशी आहे तशी मला त्याने जवळ घेतलंय. जसं आपण त्या प्रॉडिगल सनबद्दल आपण जेव्हा बघतो, उधळ्या पुत्राबद्दल, तो जसा होता तसा बापाने त्याचा स्वीकार केलाय. बापाने पाहिलं नाही की त्यांनी काय अपराध केलेत, बापाने पाहिलं नाही की त्यांनी कोणावर पैसा खर्च केलाय, त्यांनी पाहिलं नाही की यांनी किती घाणेरडे अपराध तो करून आलाय, अशाच अवतारामध्ये तो आला, अशाच अवतारात प्रभू बाप त्याला स्वीकारत आहे. असाच आपला बाप आहे, जो अशा परिस्थितीत आपल्याला स्वीकारतो, असा आपला बाप आहे. त्या बापाला ओळखणं गरजेचं आहे प्रियानो. जोपर्यंत आपण त्याला ओळखत नाही तोपर्यंत आपण वाढू शकत नाही त्याच्या प्रीतीमध्ये. तर ही अपराधीपणाची भावना जी आहे ती आपल्याला सर्व देवापासून आपल्याला ती दूर करत असते. तर अपराधीपणाची भावना जर आपल्यामध्ये येते, त्याला हकलून लावायचं येशूच्या नावामध्ये आणि म्हणायचे की माझ्या प्रभूने मला शुद्ध केलंय, माझ्या प्रभूने मला पवित्र केलंय. आमेन. हालेलुया. दुसरी, शिक्षेची भीती. मला शिक्षा होईल, मला शिक्षा होईल. मी जेव्हा लहान होते तेव्हा मला हे शिक्षण मिळायचं की आपण किती पण चर्चला जातो, आपण हे करतो ते करतो, सगळे लोक स्वर्गात जाणार नाही आहेत, सगळ्यांची पापांची क्षमा झाली नाही आहे, सगळ्यांना तोंड द्यायचं आहे, सगळ्यांना हे करायचं आहे, सगळ्यांना ते करायचं आहे. मग मी म्हणायची मी प्रभूमध्ये का आली आहे, का आली आहे? मग जगातलं जीवन चांगलं होतं, बेटर होतं ते. परंतु तसं नाही आहे प्रियांनो. प्रभूने माझी शिक्षा देखील स्वतःवर घेतली आहे. आमेन. हालेलुया. की मला शिक्षा होईल देवाकडून, माणसाकडून मी नाकारली जाईल. आपल्याला इन्फिरियर फील होतं, अरे यार आय एम नॉट वर्दी. आणि जेव्हा मनुष्य इन्फिरियर फील करतो ना तेव्हा तो जास्त ॲग्रेसिव्ह होतो आणि सगळ्यांशी कटुत्वाने तो वागत असतो. आणि हे अपराधीपणाची भावना आपल्याला गुलाम बनवून ठेवत असते. एक उदाहरण मी सांगू इच्छिते या ठिकाणी. एक बहीण आणि एक भाऊ, दोघं जण होते. ते दोघं जण म्हणजे खूप मोठे नव्हते ते. तर मुलगा जो होता तो छोटा होता आणि मुलगी जी असेल ती एबनजर एवढी असेल, मोठी असेल ती त्या मुलापेक्षा. आणि ते खेळत असताना त्यांच्या घरामध्ये पिलं होते, कोंबडीचे पिलं आणि कोंबडी, आणि ते खेळत होते. तर तो मुलगा बॅट बॉल खेळत असताना त्याचा बॉल जो आहे ते एका पिलाला लागला आणि तो तिथं मेला. ते कुणी पाहिलं? बहिणीने पाहिलं. मग बहीण काय म्हणते त्याला, आता तुझ्याकडून ते पिलू मेलंय, आता तू हे केलंस ना
मग मी आता काय करणार आहे, मी आजीला सांगणार आणि मग आजी तुला चांगली मारल. आता वडिलांना सांगेल किंवा आजीला सांगेल, ती तुला मारल म्हणे चांगली. मग तो तिच्या भीतीने काय करायचा, ती जे म्हणन का ते सगळं करायचं. ती म्हणायची की हे काम कर, चल, मग करायचं. तर ती त्याला टॉर्चर करायची. ती म्हणायची त्याला, तुला तुझं नाव सांगाल ना मी, तू पटकन हे काम करून घे, चल मला हे आणून दे, चल मला ते करून दे, मग चल मला तुझं ते दे, चल मला तुझं हे दे. मग तो काय ती काय करायची, त्याच्यावरती प्रभुत्व गाजवायची. त्याला स्लेव्ह बनवून ठेवलं होतं तिने, गुलाम बनवून ठेवलं होतं. ती म्हटली की उठलाच पाहिजे, बस म्हटलं की बसला पाहिजे, असं त्याचं जीवन झालं होतं. आणि हे सगळं चित्र कोण पाहते, आजी पाहते. आजी पाहते. आजीने त्याला बोलून घेतलं, म्हणे तू एवढा बहिणीचा गुलाम का झाला. हां, तो काहीच नाही म्हटला, तो गप्प बसला, तो काहीच नाही म्हटला. म्हणे मला माहिती आहे की तुझ्याकडून काय झालंय ते. तू जर धैर्याने माझ्याकडे आला असता ना आणि म्हटलं असता की आजी माझ्याकडून ही चूक झाली, मला क्षमा कर, मला क्षमा कर, म्हणे मी तुला क्षमा केली असती. तुला एवढे दिवस एवढी गुलामी बहिणीची करायची गरज नसती पडली. आज सैतान आपल्याकडून हे करून घेतोय, गुलामी करून घेतोय. आपण गुलाम झालोय त्याचे. हां, की तो म्हणतोय की येस तू चुकीची आहेस, तू अपराधी आहे. मग एक अपराधावर अजून एक अपराध, अजून एक अपराधावर अजून एक अपराध, एक खोट्यावर अजून एक खोटं, एक खोट्यावर अजून एक खोटं. अशा प्रकारे तो ट्रॅप टाकतोय आपल्यामध्ये. परंतु देवाचा आत्मा आपल्याला काय सांगतोय की धैर्याने जा ना प्रभूकडे आणि क्षमा माग आणि सोडून द्या आणि पुढे चालत राहा. एक दिवस असा येईल, जसं मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं उदाहरण, एक दिवस असा येईल ते लेकरू जे आहे ते डाग लावणं सोडून देईल, ते लेकरू जे आहे ते पाप करणं सोडून देईल. एक दिवस असं येईल की तुम्ही चूक करणं सोडून द्याल, पाप करायचा मोह देखील तुम्हाला होणार नाही. ते तुम्ही म्हणाल की येस ते माझं नाहीये, ते माझं नाहीये. आमेन, हालेलुया. अशी तुमची स्थिती होणार आहे प्रियानो, तुमची स्थिती माझी स्थिती होणार आहे. निश्चितच देव पे करील. तर दुष्टाला त्याचे ॲडव्हान्टेजेस घेऊ देऊ नका, दुष्टाला त्याचा फायदा घेऊ देऊ नका प्रियानो. तर तिसरा पॉईंट आहे की 2 काइंड्स ऑफ रायचियसनेस, 2 प्रकारचे नीतिमत्वता. 2 प्रकारचे नीतिमत्वता. पहिली आहे सेल्फ रायचियसनेस. आपण नेहमी म्हणत असते की मी सेल्फ रायचियसनेस. आता ते काय आपण व्यवस्थित पाहूया. सेल्फ रायचियसनेस, यशया याचा 64वा अध्याय आणि 6वं वचन. नगरातून कोलाहल ऐकू येतो, मंदिरातून शब्द ऐकू येतो, आपल्या शत्रूंचे परिपत्य करणाऱ्या देवा परमेश्वराचा शब्द ऐकू येतो. ओके. आणि रोम 10:3. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापण्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत. मला याच्यातून सिंपल हे सांगायचं प्रियानो, सेल्फ रायचियसनेस काय आहे. जो उधळ्या पुत्र होता, उधळ्या पुत्राचा भाऊ कोण, मोठा भाऊ, थोरला भाऊ, जो घरात होता, त्याने काही चूक केली होती का, नव्हती केली. तो अपराधी होता का, नव्हता केला. जगाच्या दृष्टीने त्यांनी काहीच अपराध केला नव्हता. तो त्याच्या बापाला काय म्हणतो, लूक 15 काढूयात आपण, 15:29. पुन्हा आपण या वचनावरती येऊयात. परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा मी इतकी वर्ष तुमची सेवा चाकरी करत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही, तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पुढे तेच वचन पुढं फक्त. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिनींबरोबर खाऊन टाकिली, तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले. तो तुमचा मुलगा आला तिकडून खूप साऱ्या कामं करून मोठे आणि तुम्ही त्याच्यासाठी काय केलं, मोठं दष्टपुष्ट वासरू कापलं. आणि माझ्यासाठी काय केलं तुम्ही, मोठ्या भावाचं हे म्हणणं आहे. मग पुढं बाप काय म्हणतो, त्याने त्याला म्हटले, बाळा तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तो म्हणतोय की तू माझ्या संगती कायम आहेस आणि जे काही माझं आहे ते तुझं आहे. तुला अधिकार हा होता की तू स्वतःसाठी ते कापावं, तू स्वतःसाठी ते खावं, तू स्वतः त्याचा एन्जॉय करावास, परंतु तू ते केलं नाही. तो काय म्हणतोय वचनामध्ये, लूक 15:29 मध्ये,
परंतु त्याने बापाला उत्तर दिले, पहा मी इतकी वर्ष तुमची एक सेवा मिनिट. चाकरी करत पहा मी इतके वर्ष तुमची सेवा चाकरी केली. काय केली? सेवा चाकरी केली. मी पुत्र म्हणून जगलो नाही, मी तर मी काय म्हणून जगलो? सेवक म्हणून जगलो. मी कष्टच केले, मी कमवण्याचा प्रयत्न केला, मी चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला. आणि मला असं वाटलं की मी हे सगळं चांगलं कमवल्यानंतर, सेवा चाकरी केल्यानंतर माझ्या बापाचा फेवर मला भेटेल. पण ते नाही झालं. तो म्हणतो, आणि जे करून आलाय कुठे नाही बाहेर, त्याला तुम्ही स्वीकारताय. म्हणजे या ठिकाणी काय पाहतो आपण? स्वधार्मिकता. स्वतःच्या बलावरती त्याला असं वाटतंय की मी खूप चांगल्या गोष्टी केल्या म्हणून देवाने मला म्हणावं की तू माझं लाडकं लेकरू आहे. नाही प्रियानो, आपण आपल्या दृष्टीने, आपण आपल्या चांगल्या कामाने कधीच देवापुढे धार्मिक बनू शकत नाही. कशी आपली धार्मिकता? मळक्या चिंधीपेक्षा ही घाणेरडी आहे. मी ते एक्सप्लेन नाही करणार. ती मळक्या चिंधीपेक्षा ही घाणेरडी अशी आहे. मळकी चिंधी आहे, तिच्याही पेक्षा ती घाणेरडी. मग त्याचं तुम्ही पाहू शकता, विचार करू शकता की ती किती घाणेरडी असेल. मग अशी आपली जर धार्मिकता आहे, तर त्या धार्मिकतेला घेऊन तुम्ही देवापुढे कसे जाऊ शकता आणि म्हणू शकता की मी केलंय तुमच्या समोर, तुम्हाला आणि मला देवासमोर उभं राहून मी केलंय, माझ्यामुळे हे, माझं असं आहे, मी म्हणताच येणार नाही. तेवढी कॅपॅबिलिटी आपल्यामध्ये नाही अजिबात. कारण आपण जे काही आहोत ती त्याची कृपा आहे. हालेलुया. आणि जेव्हा, आणि अशा स्थितीमध्ये जर बाप मला म्हणतोय ना की तू माझं लेकरू आहे, तर मग माझं काय उत्तर असलं पाहिजे? येस देवा, मी तुझं लेकरू आहे. मग आपली स्थिती काय होते अशा वेळेमध्ये? नाही देवा, मी चुकले. देव म्हणतोय अरे ये, तू माझं लेकरू आहे. आपण म्हणतो नाही प्रभू, माझी लायकी नाही. देव म्हणतो अरे ये, तू माझं लेकरू आहे, हे घर तुझं आहे, तू माझा मुलगा आहे, तू माझा परमप्रिय आहे. आपण म्हणतो नाही देवा, माझी लायकी नाही. ठीक आहे, ती नम्रता आपल्यामध्ये असलीच पाहिजे. आपण कबूल केलंच पाहिजे की प्रभू आम्ही असे आहोत. परंतु खरी नम्रता ती आहे. काय खरी नम्रता? जे प्रभू मला म्हणतोय ना ते मी आहे, ते स्वीकारण्यामध्ये खरी नम्रता आहे. प्रभू जर मला म्हणतोय की तू धार्मिक आहेस, हा प्रभू मी धार्मिक आहे. तो म्हणतोय तू नीतिमान आहे, तर हा प्रभू मी नीतिमान आहे. माझ्या प्रभू माझ्या कृत्याने नाही, परंतु तू पूर्ण केलेल्या कामावर, म्हणून मी धार्मिक आहे. आमेन. ते हे सेल्फ रायचियसनेस जेव्हा येतं ना प्रियानो, ते खूप मोठा अपराध आहे. देवाच्या दृष्टीने खूप मोठा अपराध येतो स्वधार्मिकता. त्याच्यामुळं आपण स्वतःच्या धार्मिकतेवर काहीच कमवू शकत नाही. कित्येक वेळेस आपण म्हणतो, मी नेहमी उदाहरण देते हेच, आपण नेहमी म्हणतो आम्ही खूप चांगलं जीवन जगलो आणि म्हणूनसाठी आज आम्हाला हे मिळालंय. आम्ही खूप मोठे कामं केलेत आणि म्हणूनसाठी आज आम्ही असे आहोत. नाही प्रियानो. आणि म्हणूनसाठी असं म्हणणं सोडून दिलं पाहिजे. सगळं त्याची कृपा आहे. हालेलुया. ही खरी नम्रता आहे. आमेन. हालेलुया. मग दुसरं रायचियसनेस, एक पहिलं रायचियसनेस काय आहे ते? स्वधार्मिकता. आणि दुसरी आहे देवावर अवलंबून राहण्याची, रायचियसनेस बाय फेथ. आपण वाचूयात रोम याचं 1:17. कारण तिच्यात देवाचे नीतिमत्व विश्वासासाठी प्रकट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल, ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे आहे. आमेन. हालेलुया. नीतिमान विश्वासाने जगेल. हालेलुया. अब्राहम विश्वासाने नीतिमान ठरलाय. आपलं काम काय आहे? फक्त विश्वास ठेवणे प्रभूवर, प्रभूने केलेल्या कामावर विश्वास ठेवणे, आणि तो जे मला म्हणत आहे ते स्वतःला म्हणणे. आमेन. हालेलुया. ठीक आहे, आपण पुढचं पॉइंट पाहूयात, चौथा. इम्प्युटेड रायचियसनेस. त्याने त्याची धार्मिकता जी आहे ती माझ्यावर लादली आहे. त्यांनी मला धार्मिक बनवलं आहे. आपण वाचूया 2 कोरिंथ्याचा 5वा अध्याय आणि 18 ते 21 वचन. दुसरे कोरिंथ 5:18. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. आमेन. हालेलुया. ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतः बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. हे कुणी केलंय? सगळं प्रभू येशूने केलंय. त्याने तुमचं आणि माझं समेट
पित्यासंगती करून दिलाय. आज आपण एक आहोत, पित्यापासून वेगळे नाहीत. पित्याजवळ आपण आहोत. पित्याजवळ त्याने आम्हाला आणलंय. कुणी? प्रभू येशूने. तर ही धार्मिकता आपल्याला कुणाकडून मिळाली आहे? प्रभू येशूकडून मिळाली आहे. फक्त येशूच हा मार्ग आहे. आमेन, हालेलुया. यशाया 53:4-5. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आमेन. काय वचनामध्ये पाहतो आपण? खरे पाहिला असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला. त्याने अपराध केला होता का? काही नाही. अपराधी आपण होतो. आपण म्हणतो की किती क्रूर रीतीने त्याला मारलं गेलंय, किती त्याला छळलं गेलंय. प्रियानो, तसेच अपराध होते आपले, भयंकर होते. आणि म्हणून त्याला तशा प्रकारे मारण्यात आलं की खरे पाहिलं असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला आणि आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेलाय. आमच्या दुष्कर्मांमुळे तो ठेचला गेलाय. आमच्यामुळे त्याला ती शिक्षा झाली आहे प्रियानो. आणि त्याचं नीतिमत्व आम्हाला मिळालेलं आहे. आमेन. मग मला तुम्ही सांगा, आज तुम्ही नीतिमान आहात किंवा नाही? काय तुम्ही नीतिमान आहात किंवा नाही? सांगा, हो किंवा नाही. येस, हा मी नीतिमान आहे. धाडसाने कोण म्हणू शकेल मला आज मी नीतिमान आहे ख्रिस्त येशूमध्ये? येस, आय एम रायचस इन क्राइस्ट जीसस. आमेन, हालेलुया. स्तोत्र 32:1. दावीद ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य. दावीदालाही माहिती होतं की अशी पिढी येत आहे, अशी पिढी येत आहे की देवबाप त्यांच्या पापांवर काय घालणार आहे? पांघरून घालणार आहेत आणि तो धन्य असणार आहेत. आमेन. खूप सारे वचनं माझ्याकडे आहेत, आपण ते वाचायला आपल्याकडं वेळ कमी आहे, म्हणजे सगळं कंप्लीट नाही होणार. आपण पुढचा पॉइंट पाहूया. द रियालिटीज ऑफ रायचियसनेस. नीतिमत्वतेची वास्तविकता. एव्हरी बॉर्न अगेन, प्रत्येक देवाचा प्रत्येक नवजात बालक नीतिमान आहे. तुम्ही देवामध्ये एक नवीन निर्मिती आणि नवीन माणूस आहात, ज्यामध्ये तुमचा अंतर्याम नीतिमान माणूस आहे. 2 कोरिंथ 5:17 वाचूयात आपण. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आमेन, हालेलुया. आपण ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहोत. जुनं ते सगळं होऊन गेलेलं आहे आणि आता पहा ते सर्व नवीन झालेलं आहे. आमेन, हालेलुया. योहान 3:3 आणि 6. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. नव्याने जन्मल्या वाचून देवाचं राज्य पाहता येत नाही. आपण सर्व नवीन आहोत. आपण नव्याने जन्मलेले आहोत. आपण ख्रिस्ताचा परिवार आहोत. आमेन, हालेलुया. दुसरा पॉइंट आहे, रायचियसनेस इज द नेचर ऑफ गॉड. नीतिमत्व हे देवाचं स्वरूप आहे. 2 पेत्र 1:4. त्याच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आम्हाला देण्यात आले आहे, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. आमेन, हालेलुया. त्याच्या योगे मौल्यवान व अति महान अशी वचने आम्हाला आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. तो ईश्वरी स्वभाव तुमच्या आणि माझ्यामध्ये वास करतो प्रियानो.
आमेन, हालेलुया. ते दैवी स्वभाव, तो ईश्वरीय स्वभाव आपल्यामध्ये वास करतो नीतिमत्व त्याच्याद्वारे. आमेन, हालेलुया. तिसरी आहे वी आर रायचस बाय फेथ. आपण वचनानंतर लावूयात हवं तर, मग कारण ते खूप सारे आहेत. आणि तिसरं आहे की आपण विश्वासाने नीतिमान आहोत. रोम 1:17 मध्ये म्हटल्याप्रमाणे नीतिमत्व हे विनामूल्य दिलेली देणगी आहे. या नीतिमत्वता मिळवण्यासाठी तुम्ही काय पे केलंय? काय पे केलंय का? काहीच पे केलं नाहीये, काहीच किंमत मोजली नाहीये. ती आपल्याला विनामूल्य मिळालेली आहे रोम 5:17 मध्ये म्हटल्याप्रमाणे. आणि त्याच्यानंतर नीतिमान, आपल्याला प्रभूने नीतिमान ठरवले आहे रोम 8:29 आणि 30 प्रमाणे. वाचायचीच वचनं म्हणजे सगळं क्लिअर होईल. वाचूयात आपण. रोम 5:17. कारण जर त्या एकाच इस्माच्या द्वारे, त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. आमेन, हालेलुया. कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे, त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून त्या एकाच ख्रिस्त येशूच्या द्वारे जीवनात राज्य करतील. आमेन, हालेलुया. वचन खूप स्पष्ट आहे प्रियानो. येस, रोम 4:25. 24-25. तर आपल्या प्रभू येशू ज्याने मेलेल्यातून उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीही ते लिहिलेले आहे. ते आपणालाही ते गणले जाणार आहे. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठविला गेला आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. मला सांगा प्रियानो, तो जर पुनरुत्थित झाला नसता तर तुम्ही आणि मी नीतिमान ठरलो नसतो. नवीन करार जो आहे ना, तो इथून सुरू होतो. कुठून? पुनरुत्थानापासून. आमेन. त्याने आमचे पाप स्वतःवर घेतले. येस, तो मेला. येस, देर इज नो डाऊट. परंतु मेन उद्देश काय होता माहिती आहे का? पुनरुत्थित होणं. आणि म्हणूनसाठी आपणही ख्रिस्तासोबत पुनरुत्थित होणं गरजेचं आहे. आपल्याला मरायचंय पापामध्ये, परंतु त्या पापामध्ये आपल्याला कबरेतच राहायचं नाही, तर आपल्याला नाविन्यामध्ये वाटचाल करायची आहे. ते पुनरुत्थित जीवन आहे. ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. वचनात काय म्हटलंय? तो प्रभू येशू आमच्या अपराधांमुळे मारण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे. आपण नीतिमान ठरावे म्हणून त्याला उठवलंय. हालेलुया. किती मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे ते पुनरुत्थान जर झालं नसतं तर कदाचित मी नीतिमान ठरलो नसतो. आमेन. डोक्यावरून चाललंय का? येस. पुढे आपण पाहूया. नीतिमत्व स्थापित केले. यशाया 54:13 and 14. He established in righteousness. तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील. तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. नीतिमत्तेने तू खंबीर होशील. जाचापासून दूर राहशील, कारण तुला भीतीच उरणार नाही. तू धाकापासून दूर राहशील, तो तुझ्या जवळ येणार नाही. आमेन, हालेलुया. नीतिमत्तेने तू खंबीर होशील. नीतिमत्तेने आपण काय होणार आहे? खंबीर होणार आहेत. आमेन. नीतिमत्वता ही आपली ताकद बनणार आहे. आमेन. जाचापासून दूर राहशील, कारण तुला भीती उरणारच नाही. आता कसली भीती आहे मला? माझ्या पापांची क्षमा झाली आहे, मी प्रभूमध्ये स्वीकारली गेली आहे, मी प्रभूची आज प्रिय आहे, प्रभू माझा प्रिय आहे, मी प्रभूची प्रिय आहे, तुम्ही प्रभूचे प्रिय आहात. आता भीती कसली? आता भीती नाही. आता तू धाकापासून दूर राहशील आणि तो तुझ्या जवळ येणार नाही. आमेन. ही इस्टॅब्लिश्ड इन रायचसनेस. त्याने आम्हाला नीतिमत्वतेमध्ये स्थापित केलंय. आमेन, हालेलुया. येस. आणि पुनरुत्थान हे आपल्या नीतिमत्वाचा काय आहे? पुरावा आहे. आपण आताच वचन वाचले की रोम 4:24-25.
हां, पुन्हा ते आपण वाचत नाही आहेत. तर त्यामध्ये स्पष्ट काय म्हटलंय, पुनरुत्थानाचा आपण नीतिमत्वाचं काय आहे ते पुरावा आहे. हां, पुनरुत्थान हे आपल्या नीतिमत्वतेचा पुरावा आहे. त्याने पुरावा दिला आपल्याला. ठीक आहे. तर पुढचं आहे नीतिमत्वतेचे झाड, ट्री ऑफ रायचियसनेस, आयझिया 61:3. आपण ही सगळी वास्तविकता पाहतोय नीतिमत्वतेची वचनातून, जेणेकरून तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहू नये. सियोन येथील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेला रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठवले आहे. आमेन, हालेलुया. अजून किती वचन स्पष्ट असावं प्रियानो, मला सांगा ना. हां, सियोन येथील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकेच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्यांच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे. ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्वतेचे वृक्ष, परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठवले आहे. आमेन, हालेलुया. येस, पुढे आपण पाहूया. क्लोथ विथ रोब ऑफ रायचियसनेस, नीतिमत्वतेच्या वस्त्राने आच्छादलं आहे. त्याने आपल्याला त्याच्या नीतिमत्वतेच्या वस्त्राने आच्छादलं आहे. आपण वाचूया यशाया 61:10. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेला पागोटे लेऊन स्वतःला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकारांनी स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्र नेसवले आहे, मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे. हालेलुया. त्याने तुम्हाला नीतिमत्वतेच्या वस्त्राने आच्छादिलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो आदामाला जेव्हा समजलं, जेव्हा आदामाने अपराध केला, पाप केला, तेव्हा त्याला समजलं की तो नग्न आहे. परंतु नवीन करारामध्ये आपण पाहतो की त्याने त्याला स्वतःच्या वस्त्राने त्याने आपल्याला काय केलं, नीतिमत्वतेच्या वस्त्राने त्याने आपल्याला आच्छादिला आहे, झाकून घेतलेला आहे. आमेन, हालेलुया. येस, पुढे आपण पाहूया. क्राइस्ट इज युअर रायचियसनेस, 1 Corinthians 1:30. ख्रिस्त तुमचे नीतिमत्व आहे प्रियांनो. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी वधस्तंभावर खेळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? नाही. 1 Corinthians याचा 1 अध्याय आणि 30 वचन. 30. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान, नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. आमेन, हालेलुया. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. म्हणजे ख्रिस्त कोण आहे? माझा ख्रिस्त माझी धार्मिकता आहे, ख्रिस्त माझं नीतिमत्व आहे. हालेलुया. आणि ख्रिस्ताचं नीतिमत्व कसं आहे ते एक्सप्लेनच नाही करू शकत असं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आहे त्याच पॉईंटमधला की रायचियसनेस इज द आर्मर. रायचियसनेस काय आहे? आर्मर आहे. रोम 6:14 वाचूयात आपण. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. आमेन. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, कारण नियमशास्त्र प्रभू येशूने पूर्ण केलं आहे. आणि आता मी नियमशास्त्राधीन नाही, तर आता मी कृपेच्या अधीन आहे, म्हणून पाप माझ्यावर सत्ता चालवणार नाही. पापाचा मी गुलाम नाही. पाप मला म्हणणार नाही की आता तुला पाप करायचंय. तुम्ही म्हणाल की निघ, तुमच्यामध्ये तेवढं धाडस असणार आहे. तुम्ही म्हणणार आहे की मी पापाला नाही म्हणणार आहे. हालेलुया, हालेलुया. पाप करणं तुम्हाला अवघड जाईल. मी काय म्हणते, पवित्र जीवन जगणं नाही, पवित्र जीवन जगण्याचा मोह तुम्हाला होईल आणि पाप करणं तुम्हाला अवघड जाईल. पाप करू कसं नाही. त्या दिवशी एक फोन आला होता पास्टरना आणि एक ब्रदर आहे, ते एक साक्ष होणार आहे खूप मोठी. मी आत्ता काही रिव्हील नाही करणार त्याला.
त्या दादाला खूप मोठं काम करायचं आणि पास्टरांवर भरोसा त्याचा आहे. आणि एक बाहेरून एक फोन आला आणि म्हणे तुम्ही काय करा, एक्स्ट्रा तुम्ही सांगा त्यांना, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपल्याला काहीतरी त्याचं करता येईल. एकच गोष्ट मनात आली, काय? ऑनेस्टी विल पे. यू डोंट अर्न. ऑनेस्टी पे करेल. हां, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे प्रियानो, जेव्हा आपण छोट्या गोष्टींवरती काय म्हणतात त्याला विश्वासू असतो ना, तेव्हा कुठे जाऊन देव आपली मोठ्यावरती नेमणूक करत असतो. आणि म्हणूनसाठी छोट्या छोट्या गोष्टी, मी शशीला पण कायम सांगते की छोटी छोटी गोष्ट आहे. तू बिझनेस करत आहे ना, तू छोट्या गोष्टी तू चांगल्या कर, बेस्ट कर, तुला बघ ते ब्लेसिंग्स तुझ्या मागे काय मिळणार आहेत. आणि म्हणून छोट्या गोष्टीवरती आपल्याला विश्वासू असणं खूप खूप गरजेचं, ते खूप गरजेचं आहे. कारण ऑनेस्टी ऑलवेज पेज. म्हणजे ऑनेस्टीच्या मागे प्रभू आहे, कारण परमेश्वरच असतो, तो आपल्याला पाहत असतो. हां, तर मग मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही. पापाचा काहीच अधिकार तुमच्यावर राहणार नाही. तुम्ही इझिली नाही म्हणाल पापाला. आमेन, हालेलुया. ठीक आहे, तर पुढचा पॉईंट आहे 7वा, हाऊ गॉड मेड यू रायचस. मग देवाने तुम्हाला कशा प्रकारे नीतिमान ठरवलं आहे, आपण ते पाहूया. हां, जसं आपण आत्ताच वाचलं मग ते 5:17 की प्रभूने काय केलेली आहे, पूर्ण केलं आहे. नियमशास्त्र प्रभूने काय केलेलं आहे, पूर्ण केलं. येशूने नियमशास्त्राची पूर्तता केली आहे आणि तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवलं आहे. हालेलुया. अनुवाद 6:25 आपण पाहिलं की जो कोणी हे सगळं पाळील त्याला ते नीतिमत्वता दिली जाईल. मग कुणी पाळलंय प्रभूने, कुणी पाळलंय सगळं, ते प्रभू येशूने पाळलंय. आणि म्हणूनसाठी आज आपण, तुम्ही आणि मी, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो प्रत्येक व्यक्ती नीतिमान ठरतो. आमेन, हालेलुया. नियमशास्त्र कोणाद्वारे आलं? मोशेच्याद्वारे आलं. परंतु कृपा आणि सत्य हे कोणाद्वारे आपल्याला मिळते? प्रभू येशूच्याद्वारे. आमेन, हालेलुया. नियमशास्त्राचा उद्देश काय होता? दादाने आपल्याला जेव्हा शिकवलं ते एकदम एक्सलंट होतं, खूप सुंदर रीतीने ते आतमध्ये गेले, नाही का? आणि की नियमशास्त्र आलं कशासाठी होतं? तुमचे पाप दाखवण्यासाठी की तुम्ही किती अपराधी आहात, तुम्हाला किती देवाची गरज आहे, तुम्हाला किती तारणाऱ्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी ते नियमशास्त्र दिलं होतं, ते पाळण्यासाठी दिलं नव्हतं. कोणी पाळू शकतंय का ते नियमशास्त्राला? हां, कोणी पाळू शकतंय का? कोणीच पाळू शकत नाही. फक्त एकमेव व्यक्ती, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्यांनी ते पाळलं आणि त्याचे सर्व आशीर्वाद त्याने आपल्यासाठी मोकळे केले. आमेन, हालेलुया. येस, यावेळेस आपण आणखी पुढे जाऊया. येशूने काय केलेलं आहे? ओव्हर पेमेंट झालं आहे आपलं. ओव्हर पेमेंट. मला भरायचे होते 2 लाख रुपये, देवाने किती भरले? 2 करोड रुपये. माझी शिक्षा किती होती? 2 लाखाची होती. परंतु पेमेंट झाले किती माझ्या शिक्षेचं? 2 करोडाच्याही वरती. त्याचं म्हणजे अगणित आहे, ते इन्फानाईट आहे, त्याला मोजूच शकत नाही. एवढं मोठं पेमेंट प्रभूने माझ्यासाठी दिलेलं आहे. तर हे लक्षात घ्यायचं आहे की सैतान जर तुम्हाला कुठं दोषी ठरवत असेल, तो तुम्हाला म्हणत असेल की तू अपराधी आहे, तू पापी आहे, तर त्याला म्हणायचं की नाही, मी अपराधी नाही, मी पापी नाही. माझ्या प्रभूने मला धार्मिकता दिली आहे. प्रभू येशूमध्ये मी धार्मिक आहे, मी नीतिमान आहे. प्रभूने मला शुद्ध केले, मी पवित्र आहे. आमेन, हालेलुया. ठीक आहे, मग आता आपलं काम काय? मग हेच जे रायचसनेस आहे, हे जे नीतिमत्व आहे, ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे? आचरणात आणायचं आहे. काय करायचं आहे? आचरणात आणायचं आहे. ओके, देवाची पवित्रता दररोज जीवनात आचरणात आणली पाहिजे. तुमची पवित्रता जगासमोर चमकली पाहिजे. मत्ते 5:14-16 प्रमाणे. मग ते 5:14-16 काय म्हटलंय की तुम्ही जगाचे मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तशी तुमची माझी धार्मिकता ही जगामध्ये प्रकाशित झाली पाहिजे प्रियानो.
आमेन. हालेलुया. तुमचा येशू तुमच्यासाठी पवित्रतेचे बलिदान बनला आहे. अनुवाद 33:19 प्रमाणे. तुम्हाला धार्मिकतेने जगण्यासाठी आता जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. देवाच्या रक्ताने विकत घेतलेली तुम्ही पवित्रता स्वीकारा आणि त्याला संतुष्ट करा. आमेन. हालेलुया. आपल्याला काय करायचं आहे? तुम्हाला धार्मिकतेने जगण्यासाठी आता जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. देवाच्या रक्ताने तुम्ही आणि मी आता विकत घेतलेले पवित्रतेने जगण्यासाठी आपण पाचारित झालेले आहोत. आमेन. हालेलुया. हालेलुया. जेव्हा आपण त्याची धार्मिकतेचं जास्त भूषण बाळगतो, जेव्हा आपण जास्त म्हणतो की त्याची धार्मिकता, तिथं त्याचा गौरव होतो. जेव्हा म्हणतो ना मी, तेव्हा मग आपण आपल्या स्वतःला अजून खाली करतो प्रियानो. आणि आपण हे दाखवत असतो की मी माझ्या कष्टाने केले, परंतु तसं नाही. परंतु नेहमी आपल्या मुखामध्ये फक्त त्याची धार्मिकता असावी, त्यांनी पूर्ण केलेल्या कामाचा आपल्याला गर्व असावा आणि त्याचं आपल्याला भूषण असावं. आमेन. हालेलुया. मी काही रायचियसनेस कॉन्शियस डिक्लेरेशन्स काढलेले आहेत. इंग्लिशमध्ये ते आहेत, परंतु मराठीमध्ये ट्रान्सलेशन पण केलं त्यासाठी, तर मी तुमच्यासमोर ते वाचून दाखवते. ख्रिस्तामध्ये जागरूक असणे म्हणजे नीतिमत्वता जागरूक असणे. ठीक आहे. ख्रिस्तामध्ये जागरूक असणे म्हणजे नीतिमत्तेमध्ये जागरूक असणे. इन क्राइस्ट कॉन्शियसनेस इज अ राईट कॉन्शियसनेस. आमेन. पहिलं इफिस्करास पत्र याचा 1 अध्याय आणि 6 वचन वाचूया आपण पटपट. इफिस 1:6. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुलतेने केली आहे. येस. आमेन. म्हणजे आपण कोण आहोत? स्वीकारलेले आहोत. वी आर एक्सेप्टेड इन क्राइस्ट. आमेन. वी आर एक्सेप्टेड इन क्राइस्ट. आम्ही स्वीकारलेले आहोत. दुसरं आहे मार्क 1:11 मध्ये लिहिल्याप्रमाणे आणि एफिस 1:6 मध्ये म्हटल्याप्रमाणे आय एम बिलव्हड इन क्राइस्ट. मी ख्रिस्तामध्ये प्रिय आहे. मी कोण आहे? ख्रिस्तामध्ये प्रिय आहे. तिसरं आय एम कम्प्लीट इन क्राइस्ट. कलसे 2:10 मध्ये म्हटल्याप्रमाणे की मी ख्रिस्तामध्ये कोण आहे? पूर्ण आहे. आमेन. हालेलुया. मी ख्रिस्तामध्ये परिपूर्ण आहे. आणि चौथं कलसे 1:13 मध्ये म्हटल्याप्रमाणे डिलिव्हर्ड इन क्राइस्ट. मी ख्रिस्तामध्ये मुक्त केली गेली आहे. आपण म्हणूयात ह्या घोषणा आहेत आणि आपण ह्या रोज करणार आहेत रोजच्या आपल्या प्रेयरमध्ये. ओके. आणि ख्रिस्तामध्ये मुक्त केली आहे कलसे 1:13 प्रमाणे. ख्रिस्तामध्ये अनंत कालचे जीवन आम्हाला मिळाले आहे. योहान 10:10 मध्ये म्हटल्याप्रमाणे. योहान 5:12 मध्ये म्हटल्याप्रमाणे. आमेन. ख्रिस्तामध्ये मला क्षमा केली गेली आहे. इफिस 1:7 प्रमाणे. लक्षात येते का? ख्रिस्तामध्ये कृपा आणि गौरव इफिस 4:7 मध्ये म्हटल्याप्रमाणे. खूप सारी वचनं आहेत पुढे. इफिस 4:7, 2:8, 1:7, प्रेषितांचे कृत्य 4:33. हे सगळे वचनं जर तुम्ही लिहून घेतले आणि जर तुम्ही घरी जाऊन वाचले तर त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हटले? ख्रिस्तामध्ये कृपा आणि गौरव आम्हाला मिळाली आहे. ख्रिस्तामध्ये आरोग्य व देवाचा वारसदार तसेच ख्रिस्ताबरोबर सहवारीसदार आपण बनले आहोत. पुढे आपण पाहणार आहोत. जेव्हा आपण मॅच्युरिटीकडे जातो, जेव्हा आपण परिपक्व पुत्र बनण्याचा प्रयत्न करत असतो, त्या मार्गावर आपण असतो, तेव्हा आपल्याला काय काय मिळतं ते आपण सगळं पुढे पाहू. फक्त आज आपण एका गोष्टीवरती फोकस केला आणि तो म्हणजे काय? तर मी ख्रिस्ताचं नीतिमत्वता आहे. आमेन. तर नीतिमत्वता काय आहे हे आपण शिकत आहोत आज. ठीक आहे. आमेन. हालेलुया. तर ह्या सगळ्या घोषणा आहेत नीतिमत्वतेच्या. ख्रिस्तामध्ये मी वारसदार आहे. ख्रिस्तामध्ये आनंद आणि ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरवली आहे. ख्रिस्तामध्ये मी राजे आणि याजक आहे. ख्रिस्तामध्ये देवाने प्रेम केले आहे. ख्रिस्तामध्ये आत्म्याचे मन आहे. ख्रिस्तामध्ये नवी निर्मिती आहे. ख्रिस्तामध्ये देवाशी एकरूप आहे. ख्रिस्तामध्ये मला शांती आहे. ख्रिस्तामध्ये मी पात्र आहे. ख्रिस्तामध्ये खंडणी दिली आहे. श्रीमंत केला आहे. समेट केला आहे.
ख्रिस्तामध्ये माझ्यामधून जीवनाचे झरे वाहत आहे. ख्रिस्तामध्ये खजिना आणि ख्रिस्तामध्ये विजय आहे. ख्रिस्तामध्ये अमर्याद अधिकार आहे. ख्रिस्तामध्ये विजयी आणि मौल्यवान आहे. ख्रिस्तामध्ये ज्ञान आहे. ख्रिस्तामध्ये अलौकिक अनुभव आहे. ख्रिस्तामध्ये जोखड नष्ट झाले आहे. ख्रिस्तामध्ये माझ्यामध्ये जोए जीवन आहे. आणि ख्रिस्तामध्ये मी सियोनामध्ये आहे. आमेन. हालेलुया. किती आशीर्वाद येते. आमच्याकडे बोलायला पण वेळ नाही आहे तेव्हा. हे वाचत बसलो तर रात्र होईल इथे. एक वचन जर आपण वाचत बसलो या ठिकाणी. हां, तर तुम्ही हवं तर आपण डिस्प्ले करूयात नंतर, म्हणजे सगळे वचन तुमच्यासमोर. आणि हे तर आपण दाखवूच. आणि तुम्ही हे वचन वाचा. प्रत्येक वचनाचं मनन करा. आपण कित्येक वेळेस काय करतो, 1 जानेवारीला आपण निर्णय घेतो की आता आम्ही बायबल वाचून पूर्ण करणार आहे. कित्येक लोक वाचतात पण ते पूर्ण पण करतात वाचून, परंतु त्याच्यातून काय घेतलं विचारलं तर आपल्याला डोक्यात काहीच नसतं. तर त्याच्यापेक्षा ते करण्यापेक्षा ना, काही मोजकी वचनं आहेत. एक टॉपिक आहे नीतिमत्वता, त्याच्यावर मनन करा. त्याच्यावर प्रॉपर मनन करा आणि ते तुमच्या पूर्ण हृदयात, डोक्यात, अंतःकरणात सगळीकडे बिंबवा. अशा प्रकारे बायबलचं अध्ययन करा. ठीक आहे. आमेन. हालेलुया. तर माझा विश्वास आहे की तुम्हाला नीतिमत्वता काय आहे ते कळलं आहे. आणि जर तुम्हाला ती नीतिमत्वता समजलं प्रियानो, तर आपण देवाचं मॅच्युअर सन, एक परिपक्व लेकरू, परिपक्व मुलगा बनण्याच्या वाटेवर आहोत. पहिली पायरी काय आहे? नीतिमत्वता समजून घेणे. ही पहिली पायरी आहे. आणि जोपर्यंत ती आपल्याला समजत नाही, जसं आपण वाचलं इब्री, पुन्हा एकदा वाचूयात आपण ते इब्री 5:13. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनांशी अपरिचित असतो. 1 मिनिट. आता आपण दुधावर राहणारे नाही, आपण नीतिमत्वतेच्या वचनाशी अपरिचित नाही, आपण परिचित आहोत. आमेन. अजूनही डाऊट असेल तर प्लीज माझ्याकडनं वचन घ्या आणि वाचा, म्हणजे तुम्ही त्याच्याशी परिचित व्हाल. आमेन. आणि आता पुढं काय म्हटलं? कारण तो बालक आहे. आता आम्ही बालक नाही, आता मी परिपक्वतेच्या वाटेवर आहे. पुढे आपण शिकणार आहोत मॅच्युअर सन, हुयोस. आपण मागच्या आठवडी काय पाहिलं? नेपियोस आणि हुयोस, हे 2 महत्त्वाचे पार्ट आहेत. त्याच्यामध्ये टेक्नॉन पण येतं आणि पेडिओन पण येतं. पण टेक्नॉनला पण बालकच म्हटलं आहे आणि पेडिओनला सुद्धा बालकच म्हटलं आहे. म्हणूनसाठी त्याला आपण एक बाजूला ठेवूयात आणि फक्त आपण नेपियोस आणि हुयोस बद्दल शिकूया. तर पुढच्या आठवडी आपण शिकणार आहोत हुयोस म्हणजे मॅच्युअर सन. एक मॅच्युअर सन झाल्यानंतर मला काय काय मिळतं, मी काय काय करू शकते. मी हुयोसमध्ये मॅच्युअर सन झाल्यानंतर माझे प्रिव्हिलेजेस काय काय आहेत ते तुम्हाला समजणार आहे. तर पुढच्या आठवडी मिस करू नका. दुःखाची गोष्ट अशी आहे, जेव्हा सिरीज आपण करतो ना प्रियांनो, तेव्हा सगळे प्रेझेंट नसतात. एक आठवडी एक आहे तर दुसऱ्या आठवडी एक ॲब्सेंट आहे. तर मग ब्लँक होऊन जातात आणि मग परत बोलायला लावा इथं काहीतरी, की मग परत तेच बरळतात जे बोलायला नको आहे. तर त्याच्यामुळं ते करू नका, प्रेझेंट राहा. यासाठी सिरीज केल्या जात आहेत की आम्हाला खूप येतं आहे म्हणून येत नाही, म्हणून सांगत नाही आहे. मला खरंच देवाला भिवून सांगत आहे मी, मला हे फक्त देवाची कृपा आहे. टीचिंग एवढं डीप टीचिंग, इट इज हिज ग्रेस. फक्त त्याची कृपा आहे प्रियानो. मी जे तुमच्यासमोर उभी आहे ना सांगत आहे ती त्याची कृपा आहे फक्त. आपण प्रभूला गौरव देऊया. सर्व आपण प्रार्थना करूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. येस, थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू जीसस. फादर लॉर्ड, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू राजा. देवा, नीतिमत्वतेचं शिक्षण तू आम्हाला आज दिलेलं आहे. ते वचन आमच्या अंतःकरणामध्ये रुजलं जाऊ दे प्रभू. ते आमच्या अंतःकरणामध्ये रुजलं जाऊ दे आणि अशा प्रकारे ते रुजू दे. ते दुष्टाने ते हिरावून घेऊ नये प्रभू राजा. देवापा, ते दुष्टाने या वचनाला चोरून नेऊ नये प्रभू परमेश्वरा. यासाठी देवा आमचं सहाय्य कर प्रभू. आमच्या सर्व प्रिय आमच्या मंडळीवर देवा तू दया कर, कृपा कर प्रभू परमेश्वरा. अधिकाने अधिक या वचनामध्ये वाढत जाण्यासाठी लागणारी कृपा दे आणि तुझा गौरव होऊ दे प्रभू. दया कर आणि कृपा कर. सर्व गौरव तुला देत प्रभू येशूच्या नावात मागतो आणि बेत्यातो ऐक. आमेन. आमेन. Yes. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people.
You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches.